इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही म्हणताय की सगळ्यांना समान न्याय देणार, सगळ्यांची परीक्षा समान. एकाला कीबोर्ड आहे वेगळ्या कंपनीचा, एकाला कीबोर्ड वेगळ्या कंपनीचा, एकाचा डेस्कटॉप व्यवस्थित नाही, दुसऱ्याचा डेस्कटॉप व्यवस्थित नाही. तिथं काही काही कीबोर्डवर तर असे 4च्या जागेवर 8 आकडा आहे, 8च्या जागेवर 4 आकडा आहे. बटन दाबलं तर एंटर की उडून जाते. तर मॅडम म्हणतात काही काहीला चिकट टेप लावलेल्या बटन आणि इकडचं शिफ्ट चालत नाही, इकडचं चालत. तर ते म्हणतात इकडचं दाबा. कसं प्रॅक्टिस स्किल टेस्ट आहे ना. मग इकडं ज्यावेळेस इकडचा टाईप करता येणार, इकडचं शिफ्ट दाबावा. आम्हाला परमिशन हायकोर्टाची परीक्षा होती. इथं खूप दुरून मुलं मुली आलेले होते परीक्षेला. बीड, अंबेजोगाई, अमरावतीवरून आलेले होते. आणि जेव्हा ते मुलं परीक्षेसाठी आले, परीक्षेला बसले, तर त्यांना माहिती झालं की इथं जे कम्प्युटर आहे ते कम्प्युटर नीट चांगले काम करत नाही, कोणाचं कीबोर्ड काम नाही करते, तो कोणाची स्क्रीन काम नाही करते. आणि 10 मिनिटाच्या आत सगळेच विद्यार्थी लॉगआउट झाले. याचा अर्थ सर्व्हरही चांगलं काम करत नव्हतं. आणि मी असं पहिल्यांदा बघतोय की सगळ्याच्या सगळ्याच विद्यार्थ्यांना फेल करण्यात आले. तर हे विद्यार्थी फेल नाही झाले, सिस्टम फेल झाले, सरकार फेल झाले, विद्यार्थी फेल नाही झालेले. आणि इतक्या दुरून जेव्हा विद्यार्थी येत आहेत, तर ह्या विद्यार्थ्यांना सांगतायत की तुम्हाला आकला नाही का परीक्षा कशी द्यायची. यांना आकला नव्हत्या का मग आधी? जर यांना माहिती आहे की ऑनलाईन परीक्षा होती, तर यांना आकला नव्हत्या का चांगल्या कीबोर्ड आधीच लावायचे? यांना आकला नव्हत्या का की सर्व्हर बरोबर आधीच चांगले सर्व्हर करायचे? स्वतःला अक्कल नाही या सरकारला, आणि विद्यार्थ्यांची अक्कल काढतात जिथं दुरून गरीब घराचे परीक्षा द्यायला येत आहेत. तर आता मुलांची अशी मागणी आहे की एक तर री एक्झामिनेशन झाली पाहिजे. तर जोपर्यंत री एक्झामिनेशन होत नाही आणि तुर्तास झाली पाहिजे, ती नोटिफिकेशन लगेच आलं पाहिजे. कारण की दुरून विद्यार्थी आलेले आणि 2 शिफ्ट बाकी आहेत. आणि जोपर्यंत बाहेर येऊन जे डिस्ट्रिक्ट कोर्टाचे जज आहे ते गॅरंटी देत नाही, नोटिफिकेशन देत नाही, लिखित मध्ये देत नाही, तोपर्यंत इथून कोणीच सरकणार नाही. एक मिनिट, मला त्यांना आता ते विद्यार्थी इतक्या वेळेस बोलायचा प्रयत्न करत होते. तर विद्यार्थ्यांची अक्कल काढली सिस्टम मध्ये बसलेल्या लोकांनी. यांच्या अकली जर एवढ्या जास्त आहेत तर मग यांनी आधी कम्प्युटर चांगले झाले बसवले. हे कोण आहे विद्यार्थ्यांची अक्कल काढणारे? इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न उभा केला होता स्टुडंट्स बद्दल, शाळेच्या विद्यार्थ्यांबद्दल. आता एक्झामचं सुद्धा तसंच दिसतंय. एक्झामचं तर हेच आहे ना, म्हणजे जिकडे तिकडे ऑनलाईन परीक्षा घेतायत, पण तुमची लायकी आहे का ऑनलाईन परीक्षा घ्यायची? एक परीक्षा दाखवा जिथं तुम्ही ती नीट घेतलेली आहे, तिथं सर्व्हर डाऊन नसेल झालं किंवा जिथं कम्प्युटर चांगले असतील. लायकी नाही तुमची ऑनलाईन परीक्षा घ्यायची, तर मग घेऊन ऑनलाईन परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचं भविष्य कशाला तुम्ही खराब करतायत? हे मुलं जोपर्यंत ह्या मुलांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण नाही होणार तोपर्यंत याच मुलांसोबत बसून राहील. आणि यांनी ठरवलं इथं बसायचं, तर यांचं समर्थन करण्यासाठी मी इथं बसलो. तुमचं म्हणणं आहे की खाली येऊन बोलले पाहिजे डिस्ट्रिक्ट जज, पण त्यांचा काही वेळा विद्यार्थ्यांनी सांगितलं की त्यांना माध्यमांसमोर बोलायला म्हणजे त्यांची परवानगी नसते, त्यामुळे ते बोलत नाही. माध्यमांसमोर याची गरज नाही, विद्यार्थ्यांसमोर तरी येतील ना. विद्यार्थ्यांसमोर तरी येतील ना. आज जशी अक्कल काढलेली आहे तशी बाहेरून बोलावं होतं विद्यार्थ्यांसोबत. आणि विद्यार्थी शांतपणे बसलेले. कुछ विद्यार्थियों को ऊपर बुलाया गया था जिसमें 2 से ज्यादा विद्यार्थी ऊपर गए थे. मुझे बोला गया कि चर्चा हुई नहीं, फिर से उनको वापस भेज दिया. चर्चा नहीं की उनके साथ. अभी मुझे बता नाही. तर महाराष्ट्रभर मला आता तेच कळतंय मुलांकडून की प्रत्येक सेंटरवर असं झालेलं आहे. याचं मूळ कारण हे की कोणत्या सेंटरमध्ये ते इन्फ्रास्ट्रक्चर नाही. तर याच्याने पूर्ण आता फक्त संभाजीनगर पूर्ण राज्यभराच्या मुलांचं जे भविष्य आहे ते कुठं ना कुठं पणाला लागलेले. तर त्या मुलांनी त्यांच्या भविष्याला लढण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे आणि त्यांनी लढलंच.